आता उद्धवजी त्या ठिकाणी भगवंताचे फार जवळचे मित्र होते गड्या. पण उद्धवजी ना बृहस्पतीकडे गेला होता. अनेक प्रकारचं शिक्षण त्यानं त्या ठिकाणी घेतलं होतं. तत्वज्ञानी होता उद्धव, बुद्धिमान होता, ब्रह्मज्ञान प्राप्त करत होता. बोलताना कायमच वेदांताच्या गोष्टी बोलायचा उद्धव, वेदांताच्या गप्पा मारायचा. त्यावेळेला भगवान परमात्म्याच्या डोक्यात विचार आला, हा फारच वेदांताच्या गप्पा मारतो म्हणे, याला फार अहंकार आहे वेदांताचा, याचा अहंकार घालवला पाहिजे. आणि म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी म्हणतात की मला फार आठवण येते त्या लोकांची जे माझ्यावर आतोनात प्रेम करतात. त्यावेळेला उद्धव म्हणतो, अहो ती सगळी लोक अडाणी आहेत, त्यांना काय ब्रह्मज्ञान कळायचं म्हणे, त्यांना कोण ब्रह्मज्ञान सांगेल. अहो त्यांना ब्रह्मज्ञानाची त्या ठिकाणी प्रचिती नाही आणि म्हणून ती लोक त्या ठिकाणी तुमच्यावरती प्रेम करतात. आता ब्रह्मज्ञान त्या ठिकाणी ब्रह्मज्ञान त्यांना कोणीतरी सांगितलं पाहिजे. त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणतात, अहो पण त्या अडाणी लोकाला कोण ब्रह्मज्ञान सांगेल. आता या उद्धवामधला अहंकार त्याला काही शांत बसूच देईना. तो भगवान परमात्म्याला म्हणतो, कृष्णा मी जातो ना म्हणे त्यांना ब्रह्मज्ञान सांगायला, त्यांना चांगलं ज्ञान सांगायला मी जातो. आता त्याचा आता उद्धवजीला त्या ठिकाणी तो अहंकार शांत बसू देईना. आणि मग उद्धवजी म्हणतात, मी जातो ना त्यांना ब्रह्मज्ञान सांगायला. आणि मग आता भगवान परमात्म्याला आनंद झाला, जे पाहिजे होतं ना भगवंताला तेच उद्धव बोलत होता. ते फेटा बांधतील इकडे माझ्याकडे पाहतो. मी कालच सांगितलं, मला पहा ग माय, मला पहा, मला मी कथा सांगते ना तुम्हाला, मग मलाच पहा बरं का. आता उद्धवजी जाण्याकरता निघाले. घाई घाईनं भगवान परमात्म्यानं 2 पत्र लिहिले. उद्धव म्हणतो, देवा मी जाईन पण सकाळी जाईन आणि संध्याकाळी परत येईल, मी काय जास्त वेळ थांबणार नाही. त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणतात, हो तू सकाळी जा आणि संध्याकाळी परत ये. आता भगवान परमात्म्यानं सांगितलं, उद्धवा तू माझा पितांबर नेस, मोरपीस लाव आणि मग जा. आणि मग या उद्धवानं त्या ठिकाणी भगवंताचा पितांबर परिधान केला, डोक्यावरती मोरपीस लावला आणि सुंदर पैकी आता हा उद्धव त्या गोकुळामध्ये जाण्याकरता तयार झाला. यमुनेच्या काठावर आला, गोकुळातल्या चौकात आला आणि चौकामध्ये आल्याबरोबर काही लोकांना विचारू लागला, का वो इथे नंद भवन कुठे. त्यावेळेला तिथे बसलेली चौकातली लोक सांगतात, तुम्ही जास्त काही विचारत बसू नका, या ठिकाणून हे पाणी वाहत ना, त्या ठिकाणी सुंदर पाण्याची नळी त्या ठिकाणी वाहत होती. अंगठ्या एवढी धार सतत तिचं पाणी चालू होतं. सांगितलं, उद्धवा या पाण्याच्या धारे धारेनं जा, तू नंद वाड्यात जाऊन पोहोचशील. उद्धवाचा रथ तिकडून येताना कोणीतरी पाहिला, नंद बाबाकडे लोक पळत आली. बाबा बाबा आपला कृष्ण आला बाबा, पळत जात आहेत. नंद बाबा बाहेर येतात. कृष्णासारखा दिसणारा सुंदर असा उद्धव, कृष्णाचा पितांबर घातलेला आहे, डोक्यावरती मोरपीस लावलेला आहे. आता भगवान परमात्म्याला त्या उद्धवाला येताना पाहिलं. नंद राजा मनात विचार करतात, हा माझा कृष्ण नाही. विचारलं, कोण रे बाबा तू. उद्धवजी रथातून खाली उतरले आणि सांगू लागले, मी कृष्णाचा मित्र आहे उद्धव. आता उद्धव त्याचा मित्र होता ना, म्हणून तो कृष्ण म्हणायचा. पण ज्यानं त्याला अंतःकरणात धारण केलं ना, ती त्याला कृष्ण, लाला, कन्हैया म्हणायचे. त्यानं सांगितलं, मला कृष्णाने पाठवलंय, त्याला तुमची फार आठवण येत होती
आणि म्हणून काही पत्र घेऊन त्यानं मला तुमच्याकडे पाठवलंय तुमच्या भेटी करता. ऐकाकडे महिला मंडळ, आता उद्धवजी नंद भवनामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करतात. एक स्त्री खांबाला टेकून बसलेली आहे, जिची नजर धरणी मातेकडे. डोळ्यातून त्या ठिकाणी अश्रुधारा सुद्धा वाहत नाही, कारण डोळ्यातलं पाणी सुद्धा आता संपलेलं आहे. अतिशय खिन्न होऊन एक टक पाहणारी ती स्त्री, आणि ती स्त्री आता या उद्धवानं पाहिली. ती दुसरी तिसरी कोणी नव्हती मायबाप, तर भगवंताची आई यशोदा माता होती, जिच्या डोळ्यातले अश्रू सुद्धा संपले होते. एका क्षणाला उद्धवजीला असं वाटत होतं, एका क्षणाला उद्धवजी विचार करत होती जिवंत आहे का मेलेली आहे, हे सुद्धा कळायला तयार नव्हतं. उद्धवजी त्या ठिकाणी त्या आईच्या जवळ जातात. तिची नजर त्या ठिकाणी भूमीच्या धरणीच्या दिशेने, आणि त्या यशोदा मैयानं पाहिलं उद्धवजीनं भगवंताचा पितांबर परिधान केला होता. उद्धवजी चालत येताना दिसले आणि भगवंताचा पितांबर दिसला. तिनं वरती पाहिलं, कृष्ण 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 म्हणून त्या ठिकाणी बेशुद्ध पडली ती यशोदा माता. डोळ्यातून अश्रुधारा वाहतायत. बेशुद्ध पडलेली यशोदा माता सगळ्या गोपींना तिला धरलं, तिला जाग करण्याचा प्रयत्न करू लागल्या. पण आता यशोदा माता जागी होईना. उद्धवजी तर घाबरून गेले, माझ्यामुळेच काही झालं की काय. थोड्या वेळानंतर यशोदा मातेला त्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेतून त्या ठिकाणी चांगल्या स्थितीला प्राप्त झाल्या आणि विचारलं, आई माझं काही चुकलं का हो? का बरं तुम्ही त्या ठिकाणी बेशुद्ध झालात, मला कळालं नाही. आणि मग ती यशोदा माता म्हणते, नाही रे बाळा, तुझं काही चुकलं नाही. मला वाटलं माझा कृष्णच मला भेटायला आला आणि त्याच्या आठवणीनं मला त्या ठिकाणी काय झालं काही कळालं नाही. तो नंदवाडा होता मायबाप, ज्या दिवसापासून कृष्ण भगवान परमात्मा गेला ना, तिथे स्वयंपाक बनला नव्हता, तिथे कुणी जेवण केलं नव्हतं. फक्त अखंड डोळ्यातून अश्रुधारा त्या लोकांच्या वाहत होत्या. नंद बाबा आणि यशोदा मैया असे हडकुळे झाले होते, पोट पाठीला चिघटलं होतं. त्या ठिकाणी वाईट अवस्था झाली होती सगळ्यांची. भगवान परमात्मा त्या ठिकाणी गेला ना निघून, सगळेजण आकांत करत होते. उद्धवजी यशोदे मातेजवळ बसतायत आणि आता यशोदा माता आपल्या कृष्णाच्या सर्व लीला उद्धवजीला सांगू लागतात. माझा काना रांगत असताना अशा खोड्या करायचा, रांगत असताना माझा कृष्ण अशा लीला करायचा, दही दूध चोरायचा. रात्रभर त्या यशोदेनं भगवंताच्या लीला सांगितलं आणि ती यशोदा माता म्हणते, जरी नाही ना माझा लाला मला भेटायला आला. महिला मंडळी इकडं पहा तुम्ही, इकडं जरी नाही ना माझा काना मला भेटायला आला, तरी माझ्या कृष्णाला निदान माझी आठवण तरी येते ना, याच्यातच मी समाधानी आहे. तिलाच आई म्हणतात गड्या महिला मंडळ, तिलाच आई म्हणतात. माझं लेकरू कुठेही असू द्या, पण माझं लेकरू जर सुखी असेल ना, तर त्याच्यात ती आई समाधानी असते. कुठेही राहू द्या माझं लेकरू, फक्त माझं लेकरू समाधानी असावं, सुखी असावं, असं जिचं अंतःकरण आहे तिला आई म्हणतात. यशोदा माता म्हणते, निदान त्याला माझी आठवण तरी येते ना, माझी आठवण तर काढतो ना तो, मी समाधानी आहे. आता दिवस उगवला आणि उद्धवजी यमुना मैयेच्या तीरावरती स्नाना करता गेलेत गड्या. स्नान झालं, पुन्हा पितांबर परिधान केला, डोक्यावरती मोर पीस लावला आणि उद्धवजी आता काही गोपी त्या ठिकाणी बसलेल्या होत्या, त्यांच्या दिशेने निघालेत. खूप अंतपूर्वक ऐका गड्या ही कथा. त्या गोपी बसलेल्या होत्या, कोणीतरी एक जणीनं पाहिलं. ती एक जणीन भगवंताकडे त्या उद्धवजीकडे पाहते आणि सगळ्याला सांगू लागते, आपला कृष्ण आलाय, आपला कान्हा आलाय.
आणि पळत त्या ठिकाणी सगळ्या गोपींना गोळा करते. तिकडून उद्धवजी जवळ येतात. भगवान परमात्म्यानं पत्र दिलं होतं ना, ते पत्र गोपीपर्यंत पोहोचायचं होतं म्हणून ते पत्र हातात घेतलं आणि गोपीकडे जात आहेत. त्या सगळ्या गोपी भगवंताच्या आठवणीमध्ये ज्या रास क्रीडा भगवंतानं केल्या ना, त्या रास क्रीडाची आठवण काढून काढून त्या ठिकाणी आकांत करत होत्या, रडत होत्या. उद्धवाला पाहिलं त्यांनी आणि मग उद्धवजी त्या ठिकाणी त्या गोपीच्या जवळ येतात. काल रात्री यशोदा मैयानं जे ते भगवंताच्या लीला सांगितल्या त्याच्यातच उद्धवजीचा अर्धा अहंकार त्या ठिकाणी नष्ट झाला होता. आता गोपीला पाहिलं, ज्या रडत होत्या, ज्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम होतं, त्यांनी पाहिलं आणि त्या म्हणतात, कोण तुम्ही? माझ्या कृष्णाचं रूप घेऊन आलात, कोण तुम्ही? हात जोडले उद्धवानं, सांगितलं, मी उद्धव, मला कृष्णानं पाठवलंय. गोपी म्हणतात, तुला त्यानं इकडे कशाला पाठवलं? तो निघून गेला तर पुन्हा आला नाही, तुम्हाला कशाला पाठवलं इकडे त्याने? त्या गोपी रडतायत. आणि आता उद्धवजीला वाटलं यांना काहीतरी ब्रह्मज्ञान आपण सांगितलं पाहिजे. भगवंताचं चिंतन करणाऱ्या त्या गोपी, त्यांना उद्धव ज्ञानाचा उपदेश करू लागला. आणि उद्धव म्हणतो, मन हे परमात्म्याच्या चरणी स्थिर करावं. आपण स्वतःच ब्रह्म आहोत. या मनाला स्वतःलाच ब्रह्म मानावं, देव मानावं आणि मनामध्ये त्याची मूर्ती धारण करावी. हे मन त्याला अर्पित करावं. त्यावेळेला त्या गोपीनं प्रश्न केला. ती गोपी म्हणते, उद्धवा, माणसाला मन तरी किती असतात रे? उद्धवजी म्हणतात, मन हे एकच असतं प्रत्येकाला एकच मन असतं. ती गोपी म्हणते, उद्धवा, जर प्रत्येकाला एकच मन असतं तर मग आमच्या अंतःकरणातलं मन आम्ही अगोदरच त्या काळ्याला देऊन टाकलं ना. मग आता हे मन आम्ही त्याच्या चरणावर लीन केलं ना. तो आम्हाला सोडून गेला तर पुन्हा पाहायला सुद्धा आला नाही. इतका का क्रूर आहे तो? एकदा गेला तर आम्हाला पाहायला सुद्धा आला नाही. आम्ही त्याला आमच्या अंतःकरणामध्ये बसवलं होतं ना, आम्ही त्याला आमच्या मनामध्ये धरलं होतं ना, तो का सोडून गेला आम्हाला? गोपी आकांत करतायत. आणि ती एक गोपी समोर येते आणि ती गोपी फुलावरती काही भुंगा बसलेला आहे, त्या भुंग्याला प्रश्न करते, किती क्रूर आहेस रे तू भुंग्या? एका फुलातला मध सेवन केला, एका फुलातला रस सेवन केला का पुढे जाऊन पुढच्या फुलावरती बसतो, पुन्हा पाठीमागच्या फुलावरती पाहत नाही. तुझ्या मालकासारखा तू सुद्धा क्रूर आहेस, ज्यानं आमच्यातला मध शोषण केलाय आणि आता परत पुन्हा आम्हाला ओळून सुद्धा पाहत नाही. किती क्रूर आहेस तू, किती क्रूर आहेस. त्या गोपी गडबडा लोळतात, आकांत करतात, शरीर जमिनीवरती टाकतात आणि त्या ठिकाणी त्या गोपी गडबडा लोळू लागतात, वाळवंटात अंग टाकतात. यमुना मैयाला म्हणतात, सांग आमचा कृष्ण तू कुठे पाहिलास का? वेलीला विचारतात, सांग आमचा कृष्ण तू कुठे पाहिलास का? डोळ्यातून दोन दोन अश्रुधारा वाहतात. प्रत्येकाला विचारतात, सांग आमचा कृष्ण तू कुठे पाहिलास का? सुनो श्याम प्यारे ये विनती हमारी, सुनो श्याम प्यारे विनती हमारी, सुनो श्याम प्यारे विनती हमारी, सुनो श्याम प्यारे विनती हमारी। तरसित हाकिया तरस तुम्हारी, तरसती आखिया तरस को तुम्हारी, कोई रूप
चले आओ श्याम कोई रूप लेकर चले आओ नहीं तो निकाल जाएगी जान हमारी नहीं तो निकाल जाएगी जान हमारी सुन कृष्ण प्यारे विनती हमारी सुन श्याम प्यारे विनती हमारी। वेलींना विचारतात सांग आमचा कृष्ण कुठे पाहिला का यमुना मैयेकडे जातात सांग आमचा कृष्ण कुठे पाहिला का ज्यानं आम्हाला आम्ही ज्याला चित्तात बसवला असा माझा परमात्मा कुठे पाहिला का काही गवळणी त्या ठिकाणी मेळा घालून बसलेले भगवंताचं सुंदर चित्र त्यांनी काढलेलं आहे सुंदर अशी प्रतिमा कागदावरती काढलेली आहे उद्धवानं ते चित्र पाहिलं आणि गोपींना विचारतोय उद्धव गोपींनो अहो तुम्ही हे चित्र सुंदर काढलं पण याला तुम्ही पाय काढायचे विसरलात याला तुम्ही पाय का नाही काढले त्या गोपी म्हणतात पहिले आमच्या कृष्णाला पाय होते म्हणून तो आम्हाला सोडून गेला आता जर आम्ही या चित्रामधल्या कृष्णाला पाय काढले असते ना तो सुद्धा आम्हाला सोडून गेला असता म्हणून आम्ही याला पाय सुद्धा काढले नाही अंग जमिनीवर टाकतायत गडाबडा लोळतायत त्या गवळणी आणि भगवान परमात्म्याला आवाज देतायत कुणी आमचा कृष्ण पाहिला का सुनो प्यारे उद्धव मथुरा में जाना कन्हैया को मेरा संदेशा सुनाना हो कहना की कायो तूने प्रीत लगाई प्रीत लगा के काना अब भी सनाजी हो कहना की तूने प्रीत लगाई प्रीत लगा के काना अब बिसराई अच्छा नहीं है मोहन दिल को दिखाना अच्छा नहीं है मोहन दिल को दुखाना कन्हैया को मेरा संदेशा सुनाना कन्हैया को मेरा संदेशा सुनाना। रमत चिनाई आवाज द्या दादा मोकळा करा रमत चिनाई मद कृष्ण भेटवा पाई ग मद
कृष्ण भेटवा बाई ग मज कृष्ण भेटवा बाई ग मज कृष्ण भेटवा बाई ओ किती वणवण दोन्ही आले किती वणवण दोन्ही आले वृंदावन हरपून गेले ग वृंदावन हरपून गेले चालोणी पाय थकले बेटी विना उपाय नाही ओ मज कृष्ण भेटवा बाई ग मज कृष्ण भेटवा बाई ग मज कृष्ण भेटवा बाई हरी बोल. त्या गवळणी म्हणतात मन वेडे रमातच नाही मन वेडे मन वेडे रमातच नाही मज कृष्ण भेटवा बाई ग मज कृष्ण भेटवा बाई मज कृष्ण भेटवा बाई. जमिनीवरती अंग टाकतायत गडाबडा लोळतायत आणि आता उद्धवाने त्या ठिकाणी ब्रह्मज्ञानाचा उपदेश करण्याकरता गेलेला उद्धव आता त्या गवळणीलाच गुरु करतोय, त्यांच्याकडूनच ज्ञान घेतोय. एक दिवसाकरता आलेला उद्धव 6 महिने झाले तरी गोकुळातून जायला तयार नाही. रोज एक एक उपदेश त्या गवळणीकडून हा उद्धव घेतोय. आणि आता एक दिवस उद्धवजी म्हणतात, माई मी तुम्हाला निरोप देण्याकरता आलो होतो, एका दिवसाकरता आलो होतो यशोदा माया, मला आता जावं लागेल. आणि ज्या वेळेला भगवान परमात्म्याकडे जाण्याकरता उद्धव निघतोय ना, यशोदा मैयानं भगवंताला जे जे आवडतं सगळे पदार्थ गोळा केलेले आहेत. दही दूध तूप लोणी, माझ्या लालाला त्या ठिकाणी पक्वान्न फार आवडतात म्हणून पक्वान्न त्या ठिकाणी गोळा केलेले आहेत. भगवंताला जे जे आवडतं सगळं गोळा केलेलं आहे. आणि आता उद्धव जायला निघाला ना, यशोदा मैया म्हणते, माझा काना माझी आठवण काढतो ना, मी याच्यातच फार सुखी रे उद्धवा. उद्धवा माझा लाला माझी आठवण काढतो ना, मी याच्यातच फार सुखी रे उद्धवा. पण उद्धवा गेला की त्या कृष्णाला त्या कानाला सांग की तुला जर तुझी सेवा करण्याकरता एखादी दासी हवी असेल, ती यशोदा आई अजून जिवंत आहे तुझी दासी बनण्याकरता. आईच्या अश्रूचा बाण तुटतो गड्या मायबाप. उद्धवजीच्या डोळ्यामधून अश्रुधारा वाहतात, अंतःकरण भरून येतं. आणि आता उद्धवजी त्या ठिकाणी गाई गाई मध्ये उठतायत. आपण जर यशोदा मैया समोर रडलो तर आईला सुद्धा रडू आवरणार नाही. म्हणून भगवान परमात्मा उद्धवजी त्या ठिकाणी आई समोरून उठतायत आणि आपल्या रथामध्ये येऊन बसतायत. रथात बसले ना का इतका वेगानं रथ हाकतायत की गोकुळातल्या गवळणी आणि यशोदा मैयाला त्या ठिकाणी रथ काही क्षणात दिसेनासा होतो, इतका जोरात रथ हाकतायत.
आता उद्धवजीच्या अंतःकरणामध्ये राग आहे, द्वेष आहे भगवंताबद्दल. त्या ठिकाणी या उद्धवजीच्या मनामध्ये राग आलेला आहे. इतका राग आला मायबाप की उद्धवजी त्या ठिकाणी ज्यावेळेला वृंदावनात जात आहेत आणि महालाच्या बाहेर तो रथ थांबला जातो. ज्या वेळेला रथ थांबतो ना, उद्धव रथातूनच आवाज देतो, हे कृष्ण, हे कृष्ण, ए लाला, ए कन्हैया, बाहेर ये. जगाचा बाप बाहेर येतो गड्या. उद्धवजी त्याच्याकडे पाहतात आणि म्हणतात, का रे काळ्या, तू असं कसं जगू शकतो ना, असं कसा वागू शकतो? इतकं अंतःकरणापासून प्रेम करणारी ती सगळी लोक सोडून तू कसा सुखाने मथुरेत राहू शकतो रे? काय झालं उद्धवा? उद्धवा काय झालं सांग ना. भगवान परमात्म्याच्या सुद्धा डोळ्यातून 2-2 अश्रुधारा वाहत आहेत. काय झालं उद्धवा सांग ना. उद्धवा कशा करता एवढं बोलतोय? सारे किती प्रेम करतात ते गोकुळातली लोक तुझ्यावर. त्यांनी चित्त सुद्धा तुला अर्पण केलंय. कृष्णा, अरे सगळ्याला सोडून आला, तुला पटतं का किती प्रेम करतात रे तुझ्यावर ते? काय करावं कळत नाही कृष्ण भगवान परमात्मा. डोळ्यातून 2-2 धारा वाहतात. जगाचा बाप जमिनीवरती पडतो. उद्धवा, याच्या करताच मी तुला तिथे पाठवलं होतं रे. तू म्हणत होतात ना ते लोक अडाणी आहेत, गावंडळ आहेत, खेड्यातली लोक आहेत. बघितलंच ना ती लोक माझ्यावर किती प्रेम करतात. अरे म्हणूनच माझ्या अंतःकरणातले अश्रू त्या दिवशी नाही थांबू शकलो मी. जगाचा बाप त्या गोपी करता डसा डसा रडतो गड्या. गोपिका भगवंता करता रडतायत. आणि आता पुढचं कार्य त्या ठिकाणी करायचंय. उद्धवजी आल्यानंतर 2 दिवसानं भगवान परमात्मा अक्रूराच्या घरी भेट देण्याकरता जात आहेत. कुब्जेच्या घरी विहार केला भगवंतानं. कंसाला मारलं. कंसाच्या 2 पत्न्या होत्या, अस्ती आणि प्राप्ती. या जरासंधाच्या कन्या होत्या.